वेलकम माय स्टुडंट्स इन युअर चॅनल मॅथ्स फॉर सायन्स. आज आपण बघणार आहोत चॅप्टरचा पुढचा पार्ट. मॅथमॅटिकल लॉजिकल हा चॅप्टर आपला सुरू आहे आणि त्यातला पुढचा पार्ट आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 19 वर एक टेबल आहे बघा. त्याच्यामध्ये बरेच लॉज दिलेले आहेत, ते तुम्ही बघा. नंतर ऑब्वियस आहेत लॉज, काहीच फक्त त्याच्यामध्ये एक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, तो जरा मुलांना डिफिकल्ट होतो. बाकी आपण बघत जाऊया. पहिला लॉ आहे बघा आयडेम्पोटेंट लॉ. एक सिंपल लॉ आहे बघा. P कंजंक्शन P इज इक्विव्हॅलंट टू P. मी सर्किट डायग्राम वरून तुम्हाला हा दाखवते बघा. P कंजंक्शन P म्हणजे हे असं आहे, असं आहे, पुढे असं जोडलेलं आहे. आता सर्किटमध्ये हे दोन्ही स्विच सारखेच जोडलेले आहेत. हे जर यातला एखादा काढून टाकला, हा स्विच सपोज काढून टाकला आणि असं केलं तर हे आपल्याला मिळणार आहे. म्हणजे हे जे सर्किट आहे ते याला इक्विव्हॅलंट आहे असा याचा अर्थ आहे. उरलेले काही लॉज आहेत ते तुम्ही असेच सिंपल सर्किट डायग्रामला अप्लाय करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक थोडासा कन्फ्युजिंग असा याच्यात जो लॉ होतो तो आहे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, जो मी तुम्हाला सांगते. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं आहे बघा. हे सोडवायचं कसं किंवा याला इक्विव्हॅलंट काय असतं बघा. P कंजंक्शन Q डिस्जंक्शन P कंजंक्शन R. तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपण डिस्ट्रीब्युशन अल्जेब्रामध्ये बघितलेलं आहे. 2 × 3 + 4 इज इक्वल टू 2 × 3 + 4. त्याला हाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे तो. म्हणजेच काय झालं, 2 × 3 + 2 × 4. बघा इथे हे साइन याला कम्पेअर करा, हे साइन प्लसचं साइन डिस्जंक्शनला कम्पेअर करा आणि बघा काय झाले. P कंजंक्शन Q, P कंजंक्शन Q. हे इथलं साइन आहे ते इथे घेतले, प्लस साइन आपण इथे घेतो. इथे काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही, तरी मुलं कन्फ्यूज होतात. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि आपलं जे काही एक्झाम्पल आहेत ती तुम्ही सोडवा. कशी सोडवायची ते मी दाखवते. याच्यावर एक्झाम्पल कसं येतं ते बघूया. मी तुम्हाला ट्रूथ टेबलच्या वेळी सांगितलेलं होतं, इक्विव्हॅलन्स आपण जेव्हा सॉल्व्ह करत होतो, की हा जो इक्विव्हॅलन्स आहे तो बाय युझिंग लॉज आपण बघणार आहोत. तोच हा पार्ट. एक्झाम्पल बघूया. Without using truth table, prove that. Negation of P disjunction Q conjunction with negation P is equivalent to negation P. आता इथे महत्वाची फ्रेज आहे ती म्हणजे विदाउट ट्रूथ टेबल. इक्विव्हॅलन्स आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे बाय युझिंग ट्रूथ टेबल. इथे आपल्याला विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करायचं आहे. याचा अर्थ आपल्याला जे लॉज आहेत पेज नंबर 19 वर ते लॉज वापरून हे एक्झाम्पल प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला LHS RHS फॉर्मॅटमध्ये हे प्रूव्ह करायचं आहे. कसं करायचं बघूया. LHS इज इक्वल टू आता आपण मागच्या लेक्चरला हे बघितलेलं आहे, निगेशन ऑफ डिस्जंक्शन, ज्याला मी डी मॉर्गन्स लॉ म्हणतात असं सांगितलेलं होतं बघा. निगेशन ऑफ P कंजंक्शन निगेशन ऑफ Q. कुठला रूल वापरला बघा, डी मॉर्गन्स लॉ. पुढचं आहे तसंच लिहायचंय.
आता इथे बघा, इथे निगेशन पी आहे, इथे पण निगेशन पी आहे, तो आपण याचा कॉमन म्हणून बाहेर घेऊ शकतो अल्जेब्रा बरोबर कम्पेअर करून बघा. सो दिस इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी. काय राहणार बघा आतमध्ये, आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होता तोच आहे हा. पी डिसजंक्शन Q conjunction R is equivalent to P disjunction Q conjunction P disjunction R. आता जर P आपण बाहेर घेतला म्हणजे या स्टेपवरून आपण या स्टेपवर जाणार आहोत, म्हणजे काय होणार, P बरोबरचा साइन आहे ते बाहेर येणार आहे आणि हे साइन या दोघांमध्ये येणार आहे. आता इथे बघूया, निगेशन P घेतला, P बरोबरचा साइन हे आहे, P बरोबरचा साइन इथे घेतलाय, ब्रॅकेट केलं, काय होणार, निगेशन Q डिसजंक्शन Q. जो मग अशी मी तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सांगितलेला होता त्याचा बरोबर अपोजिट फॉर्म मध्ये आपण इथे वापरलेला आहे. हा आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे आणि त्याचा ही स्टेप आपल्याकडे आहे, त्याच्यावर आपण ही स्टेप करतोय. सो दिस इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P कंजंक्शन. आता बघा, वरती जर आपल्याकडे निगेशन Q आहे, हा पॅरलल कनेक्शन आहे, म्हणजे Q हा स्विच आहे, वरती बंद आहे असं आहे. हा इथे निगेशन Q आहे आणि इथे Q आहे. इथे निगेशन Q आहे म्हणजे इथून करंट फ्लो होत नाहीये, म्हणजे आपल्याकडे हा एवढाच आहे. म्हणजे याचं काय होणार आहे, करंट फ्लो होणार की होणार नाही, तर इथे करंट फ्लो होणार आहे, इथे करंट फ्लो होणार आहे. हा पण लॉ आहे, हा तुम्ही बुक मध्ये जाऊन बघू शकता. आता हा परत सिरीज मध्ये आला, सिरीज मध्ये आल्यानंतर काय झालं, पहिला स्विच आहे तो हा आहे लावलेला, त्याच्यानंतर सिरीज मध्ये पुढे करंट फ्लो आहे. याचा अर्थ काय, याच टाईपचा करंट तिथे फ्लो होणार आहे. सो दिस इज अवर RHS. या पद्धतीने हे सगळी या टाईपची एक्झाम्पल सोडवायचे आहेत. याच्यात अजून एक विचारला जातो तो म्हणजे राईट द निगेशन. रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन असं एक प्रकार आहे. आणि अजून एक प्रकार आहे बघा याच्यात, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट असं आहे. स्टेटमेंट दिलेला आहे बघा, हा जो टाइप आहे किंवा हे सिम्प्लिफिकेशन आपण जे करतोय ते आपण जेव्हा स्विचिंग सर्किट शिकणार आहोत त्यावेळी एखादा सर्किट सिम्प्लिफाय करण्यासाठी, म्हणजे त्याच्यातले कुठले कुठले स्विच काढून टाकले तरी चालणार आहेत आणि सिम्प्लिफाईड सर्किट कसं ड्रॉ करता येणार तिथेही आपण हेच रूल फॉलो करणार आहोत. राईट अ निगेशन ऑफ. राईट द निगेशन ऑफ असं हे एक्झाम्पल आहे बघा. निगेशन इज, आता इथे तुम्ही बघाल तर हा सिंपल डी मॉर्गन्स लॉ आहे. निगेशन काय होणार त्याचं, निगेशन ऑफ पी, ब्रॅकेट घालते मी स्क्वेअर ब्रॅकेट, डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. आता हे कंजंक्शनचं निगेशन आहे, म्हणजे डी मॉर्गन्स लॉ इथे अप्लाय होणार, म्हणजे काय होणार, निगेशन ऑफ पी कंजंक्शन विथ निगेशन ऑफ क्यू डिसजंक्शन आर. डी मॉर्गन्स लॉ. सो दिस इज इक्वल टू निगेशन पी. याचं निगेशन काय होणार बघा, निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन, म्हणजे जे ओरिजिनल स्टेटमेंट होतं त्याचं निगेशन काय झालंय हे झालंय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.